तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे बघा माझ्या पाठी काय आहे, किती सगळं भरलंय. पाऊस बघा किती पडतोय, जोरदार असा पाऊस पडतोय मित्रांनो. पाऊस थांबतच नाही. कालपासून जो पावसाने सुरुवात केली आहे ना, 5 वाजल्यापासून जे पावसाने सुरुवात केली ते ना, लय बेकार पाऊस पडतोय. म्हणजे आतापर्यंत तर पाऊस थांबलाच नाही आहे. आता थोडासा थांबला आहे, त्याच्यामुळे थोडं वरती आलो आहे. तर मित्रांनो बघायलाच तुम्ही, थोड्याच वेळात दाखवेन तुम्हाला. बाकीच्या पण व्हिडिओ येतील तर दाखवेन तुम्हाला. पण बघा किती पाऊस पडतोय, सगळं भरलेलं. आता थोडं कमी आलंय, पण भरलेलं सर्व. तर बघायलाच पुढे काय होतंय ते. मित्रांनो वरती आलोय आता मी इथं. तर शेडमध्ये जरा थांबलोय आपल्या स्टॉपवर. पाऊस खूप आहे. आता वरती आलोय, थांबलाय त्याच्यामुळे वरती आलोय. तर काय पूर्ण सायलेंट नाही होता यार पाऊस. पाऊस जर पूर्ण थांबला ना, तर जरा आपल्याला पुढे तिकडं पण जाऊन थोडे शॉट घेता आले असते. पण काय, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पायाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे पाण्यात जाऊ शकत नाही. पूर्ण पाऊस जर सायलेंट झाला असता ना, तर जाता आलं असतं मित्रांनो. घरून पाठवत नव्हते तरी पण आपलं पूर्ण पाऊस थोडा गेला, त्याच्यामुळे वरती आलोय. तर मला पण घराच्या बाहेर पाठवत नव्हते. तर बघूया थोड्या वेळानं, जर पाऊस थोडा अजून कमी झाला ना, पूर्ण थांबला ना, तर जाऊया आपण तिकडे पुढे. पण इकडं हे या साईडला जाऊ तिकडे पुढे आणि शॉट घेऊया काय काय. जर पूर्ण थांबल्याच्या नंतर बघू, नदीवर पण जायचा प्रयत्न करू. जर थांबलाच थोडा तर जाऊ नदीवर पण. एवढं आप्पांचं पण काम चालू आहे इथं, काहीतरी करतायत. चप्पल बिप्पल बांधतायत जर. एवढा पूर्ण पाऊस मित्रांनो. जो मागाशी पाऊस पडत होता ना, एकदम मुसळधार पाऊस पडत होता. गडगड भिजली. आणि या साईडला आहेत ना, इकडं पूर्ण असे झरे झाले होते. धबधबा टाईप पाऊस पडत होता तिकडं. पूर्ण घराच्या इकडे माझ्या पाणीच पाणी नुसतं मित्रांनो. जाऊया, बघूया थोड्या वेळात. जर पाऊस अजून कमी झाला तर खाली जायचा पण प्रयत्न करूया. जातो थोड्याच वेळात, बघूया. छत्री बित्री घेतो. आणि तर मित्रांनो बघूया, बाब्या बोलते इथं कुठं तरी खेकडे आले. तर मित्रांनो इथं खेकडे आहे. हा, एक खेकडा हा बघ केवढा आहे. तर मित्रांनो तुम्हाला खेकडा दाखवतो. हा बघा, पकड जा. हा बघा कसं पाण्यात रुतलाय आतमध्ये, मातीत. सॉरी, माय मिस्टेक ब्रो. मातीत रुतलाय. आता बघूया आपला बादशाह कसा काढतोय त्याला बाहेर. मोठा खेकडा आहे मित्रांनो. जा बघूया. मला थांब नीट मला घेऊ दे, शॉट घेऊ दे ना बादशाह. हा बघा, घे काढ. मित्रांनो एवढ्या वरती खेकडे यायला लागले आता. फर्स्ट टाइम इथं बघितलंय खेकडा मी. आता बघूया आता कसा काढतोय त्याला. मित्रांनो रात्रीची झाली सोय झाली. रात्रीची भरीला झालाय खेकडा. बघूया आता त्याला धुवू. हा, मजबूत असा. पहिला नीट पकड त्याला, पहिली गोष्ट म्हणजे. त्या डबक्यात घे पहिला, त्याला धुवू. तू मागात तू हात धुतलेस ना, त्या डबक्यात घे त्याला. त्याच्यात सोडूया जरा. मजबूत आहे खेकडा, मजबूत आहे मित्रांनो. हा बघा साईज बघा त्याची. दाखव बादशाह इथं जरा आपल्या ब्लॉग मध्ये दाखव खेकडा. मित्रांनो साईज पण बघा, मोठी आहे साईज. नर आहे तिथे. नको थांब डबक्यात सोडते तिथे. तर मित्रांनो बघूया आता, डबक्यात खेकडा सोडतोय. केवढा आहे बघा मित्रांनो खेकडा. हा बघा, हा बघा, मोठा आहे मित्रांनो खेकडा, मोठा आहे. बघूया काय. चला वरती जाऊया, पाऊस गेलाय. पिशवी आण आणि आपल्याकडचं रेनकोट बिल आहे खाली.
जाशील काय तू? कोण? जा ना तू जरा जाऊन या. तर मित्रांनो हा बघा खेकडा, इसको मैंने पकड़ा और अभी इसको लेके जाएगा मैं नीचे. वाशे जरा पकड. चल जाऊया तिथे. तर मित्रांनो हा बघा, हा एवढा मोठाचा खेकडा आपल्याला अजून इकडे जर भेटले तर एक नंबर काम होऊन जाईल. मोठा आहे मित्रांनो, साईज पण मोठी आहे याची. तर बघूया, खाली दाखवूया. फर्स्ट टाइम एवढा मोठा खेकडा आपल्याला इथे भेटला वरती. ये देखो, ये है खेकड़ा और इसको हमने ऊपर डबक्या में पकड़ा. डबके नाल्यात. अडकला होता मित्रांनो वरती. तर बघूया, आता कालवण करूया. हा बघ आप्पा, रात्री झालंय का तू? आप्पा म्हणतात रात्रीच आहे. तर मित्रांनो इथे मित्रांनो हा खेकडा आम्हाला इथे वरती भेटलाय. आप्पा म्हणतात रात्रीच आहे. तुम्हाला काय वाटतं जरा कमेंट मध्ये सांगा. रात्री आला असेल की आता आला असेल? रात्रीचा तो राहिलेला आहे. बाबांना विचार. त्याच्यावर भाजी पडली होती. हा कुठं होता सांगा, कुठं होता सांगा. आप्पा बोलतात जा पिशवी घेऊन या. अरे जा जरा घेऊन ये पिशवी. पिशवी घेऊन ये बघ. नको बरं वरती यायला लागेल वरतूनच. चला मित्रांनो खाली जाऊया जवळ. सगळं खूप भरलंय इकडचं. पाणी भरपूर पडलं इकडे. आणि हे बघा इथं दाखवतो तुम्हाला, इथं बाण कोसळलाय बघा. डायरेक्ट अमितदाच्या इथं. डायरेक्ट बाण कोसळला खाली. हे बघा वेटर खालून एकदम चकाचक. मित्रांनो एक नंबर असा व्ह्यू आहे, खतरनाक. आपण जाऊया नदीवर. पाऊस नाही तोपर्यंत नदीवर जाऊन वरती जाऊया. मित्रांनो पूर्ण भरलाय सगळं इकडचं. आणि हे बघा अण्णा पण आमचा इकडून आलाय. हे बघा इकडे सगळी पब्लिक आहे. मित्रांनो आता आलोय आपण नदीवर आणि दाखवतो तुम्हाला नदी आमची. पाणी असं भरलंय ना खतरनाक. गडूळ पाणी आहे. हे बघा नदी आमची. नदी बघा मित्रांनो. तर बादशाह बोलतो मागाशी इकडून पाणी, इकडून या साईडने पण पाणी गेलंय. आता थोडं कमी झालं पाणी. हे बघा बेडूक भेंडी ओरडतायत. मला जो भीती वाटते इकडे बेडका. हे बघा नदीला किती पाणी आलंय, मजबूत पाणी आलंय. हे असं नदीला आमच्या पाणी, भरपूर सारं पाणी. तर मित्रांनो जाऊया आता इथून डायरेक्ट वरती जाऊया. नदीला पण भरपूर पाणी आलंय. पाऊस यायच्या आधी जाऊया आपण. हा बघा थांबता तू. हे बघा मित्रांनो काय चालू अरे काय चाललंय यांचं काय ते समजत नाही. मला वाटतंय हा जो वरचा बेडूक आहे त्याला पोहता येत नाही, त्याच्यामुळे खालच्या बेडकान त्याला पाठीवर घेतला नाही. आता मला वाटतं इकडनं ती सफर करत ते लोक जाणार आहेत. जरा फिरवून घेऊन येणार आहे तिला. तर मित्रांनो बेडकाला फिरवू द्या बेडकीला. आपण जाऊया वरती. आणि तुम्हाला आता आम्ही दाखवतो पांडुरंग. पांडुरंगाला ओळखता का तुम्ही? हा बघा पांडुरंग इकडे. यो पांडुरंग. हे काय होतंय? मित्रांनो पांडुरंगला या पाण्यात लोळवायचा प्लॅन होता, पण पांडुरंग काय हातात येत नाही. बघूयात आता.
त्याला हातात आलाच तर त्याला लोळवतो ना, डुबव ना. लोळवतो. मित्रांनो डोंगरे आले खाली खाली हे बघा 4-5 डोंगरे आहेत. आता पायाला चावला असतं ना, मजबूत चावला असतं. मित्रांनो आताच आपण आले इथं आपल्या विहाराजवळ आले आणि मित्रांनो तुम्हाला विहार पण दाखवतो आमचं कसं आहे. बुद्ध विहार दाखवतो तुम्हाला आमचं. तर मित्रांनो हे आपलं बुद्ध विहार आहे. हे बघा आजूबाजूचा परिसर पण दाखवतो तुम्हाला बुद्ध विहाराचं आमचं. हे बघा कसलं भारी व्ह्यू आहे इकडं. तर मित्रांनो तुम्हाला आतमधून दाखवतो. आतमध्ये आता जायला नाही भेटणार, चावी नाही, लॉक आहे. बाहेरूनच दाखवतो तुम्हाला बुद्ध विहार आमचा. बस खाली बस, खाली बस. ओके. गुड गर्ल. गुड गर्ल. पाठी आहे का? आईच बघितलं तुम्ही आपलं बुद्ध विहार. येस सर. तर आपलं बुद्ध विहार तुम्हाला आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला आपलं बुद्ध विहार. मित्रांनो आता आपल्याकडे चावी नाही त्याच्यामुळे आतमध्ये आतमधला सीन तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकलो नाही, पण दाखवीन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिकडनं फोटो पांडूचा आणि याचा फोटो घेतो. तिकडे बघ, वरती बघ, तिकडे बघ. गाईज आता इथून आपण डायरेक्ट आता जाणार आहेत वरती, आपल्या नाळ्याजवळ जाणार आहे आपण. बघा इथे एक कांटा होता, डायरेक्ट नाळ्याजवळ जाणार. तिकडून बघूया भेटले तर भेटले. चामटा याला तुमच्या इकडे काय बोलतात ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या इकडे याला चामटा बोलतात, चामटा. चला तर भेटू आपण नाळ्याजवळ. आणि आपला दादा तर मित्रांनो इकडचा व्ह्यू बघा कसला भारी आलाय, एक नंबर. आले आपण नारळापाशी आलो. आपला इकडे वड आहे, वडाचं झाड आहे. आज जरा भेटतील वाटतं. मित्रांनो आले आपण नाळ्यापाशी. इथून आता आपण इकडचे शॉट जरा फिरूया. इकडं भेटलेच तर बघूया. साईडनी दोन्ही साईडनी टाक फटकन. भेटले ना. तर मित्रांनो पहिलाच खेकडा भेटलाय, तो पण बिळात भेटलाय. मित्रांनो पहिलाच खेकडा आपल्याला इथं भेटलाय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे बघा हे असे आमच्याकडून ह्या असं कसं माहिती आहे का, आता पहिला पाऊस पडल्यावर आहेत ना खेकडे आहेत ना इथे असे पाण्यातून वगैरे असे वरती दिवायला येतात ना खेकडे खालून नदीतून, त्याच्यामुळे पाण्याला असे भेटतात पाटातून. आणि मित्रांनो ही जी खेकडे पकडायची मजा आहे ना अशी पाण्यातून वगैरे अशी आलं की जी खेकडे पकडायची ना अशी मजा आहे ना झाडं झुडपातून, ती फक्त गावीच आहे. तर मित्रांनो ही अशी झाडं झुडपातून जी अशी मजा आहे ना. मित्रांनो वातावरण बघा ना, एक नंबर असं वातावरण आहे इकडे, खतरनाक असं वातावरण आहे. वातावरणात ना वेगळीच मजा आहे, इकडे वगैरे पकडायची वेगळीच मजा आहे. तर नशीब माझं नशीब पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे मला यायला तरी भेटतं, नाही तर मला काही झाड पाठवलं नसतं करत ना. गाईज आता आपण चाललोय घरी. इकडून पण सगळे पब्लिक खेकड्याने झाले होते आता वरती.
पुढे जाऊन काय मतलब नाही, त्याच्यामुळे आता घरी चाललोय परत इथे. बघूया, भेटू आपण थोड्याच वेळात. तुम्ही बघू शकता, ही बघा, ही पांढरी विधी फॉरेनर, गावाकडची फॉरेनर काय करते महामंडळ. कुठं आहे ती? इकडे इकडे आता प्रेशर आहे पाण्याचा. ही बघा, ही फॉरेनर आणि ही काजू खाते बघा. ही आफ्रिकेतली आहे मित्रांनो, ही चुकले इकडं. ही फॉरेन मधून आली आणि हे वेस्ट इंडिज मध्ये. हा वेगळ्या प्रकारचा इंडियन माणूस आहे. किंग मेकर अध्यक्ष हातात उठले, आता दाढी करणार आहेत ते. फावडा बिवडा घेतली नाही हातात, दाढी घेतली. हे वाजता चल ना, चल जा पटकन, टी शर्ट घाल. तर मित्रांनो, हा ना मुद्दामून करतोय, त्याला माहिती आहे अजून टाइम लावला तर कसं टाइम झाला की मग लोक जातील. मुद्दामून करतोय मित्रांनो. ए जा जा, चल जा लवकर. ए अरे चल मित्रांनो, ह्याची बॉडी बघा किती. अरे जा ना, चल ना, मस्ती आली का, जा लवकर. तर गाईज आताच आपण आलोय खालून. आता 2 खेकडे भेटते फक्त. पुढे जाणार होतो पण काय खेकडे भेटतील असं वाटलं नाही, कारण तिकडून गावातून पण सगळे होते, तिकडंच होते पुढे. तर बोललं आता पुढे जाऊन काय मतलब नाही, त्याच्यामुळे काय आम्ही रिटर्न आलो परत पाठी. आपण आलो खेकडे पकडून. आणि मित्रांनो, आता आपल्याला एक काम भेटलंय, ते म्हणजे दुकानात जाऊन यायचं. मित्रांनो, दुकानात जाऊन येतो आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.